ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीत उभी फूट पडताना दिसते। सांगली दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांना घरी बसवण्याचा इशारा दिला। सांगलीच्या जागेचा वाद कसा टोकाला पोहोचलाय पाहूया। सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले की तुमची नोकरी आता बंद करा। थेट सांगलीमध्ये जाऊन संजय राऊतांनी काँग्रेसला एकाच वेळी दोन इशारे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा नौटंकी बंद करावी असं राऊत म्हणाले। उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली। आता ती काळ्या दगडावरची महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत आणि राहतील। ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्याने आताच घ्यावी। आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय। आम्ही जिंकून दाखवू। सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले की तुमची नोकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील म्हणजे लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही। पुन्हा बाबतीत बोलतात मला माहीत नाही, त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही। मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती। काँग्रेसचा दावा असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली। मात्र काँग्रेस अजूनही ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीसाठी सुद्धा तयार आहे। त्यासाठी स्थानिक काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदमांनी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि त्यानंतर नागपुरात येऊन कदमांनी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांचीही भेट घेतली। मी सांगितलंय हो, म्हणजे आज सुरुवातीपासून आमची ती भूमिका, आजही ती भूमिका शेवटपर्यंत ती राहील। शेवटी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्यात काँग्रेस पक्षाचे नेतेगण जे आम्हाला आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू। सांगलीच्या जागेवर आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरांसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। आणि मी जनावरं का म्हणतो, कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही। हे झालं सांगलीचं, पण राऊतांनी सांगलीसह भिवंडीच्या जागेवरून सुद्धा काँग्रेसच्या जखमेवर बोट ठेवलं। भिवंडीमध्ये काँग्रेस नाही तर शरद पवार गटच जिंकेल हे आम्ही सांगितल्याचं राऊत म्हणाले। भिवंडीवर देखील काँग्रेसचा दावा असताना शरद पवार गटानं बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली। असं काँग्रेसचंही म्हणणं आहे की भिवंडीचा उमेदवार विचारून केला नाही। भिवंडीतला उमेदवार हा मित्र पक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते। मला काहीच म्हणायचं नाही। स्वतः उद्धव ठाकरेंनीच चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे माघार घेऊन बॅकफूटवर येण्याच्या स्थितीत आता ठाकरे गट नाही। मात्र काँग्रेसही ठाम असल्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीत उभी फूट पडताना दिसते।
सांगलीहून शंकर देवकुळेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.